त्र्यंबकेश्वर नगरीत आगामी कुंभमेळ्याच्या नियोजित कामांना आता गती मिळत आहे। याच शृंखलेत बडा उदासीन आखाडा येथील 77 लाखांच्या विकास कामांच्या भूमिपूजनाचा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडलाय। या कार्यक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष भेट देऊन कामाचा आढावा घेतलाय आणि साधू महंतांशी सविस्तर चर्चा केली आहे। पाहुयात हा विशेष रिपोर्ट। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या बडा उदासीन आखाडा येथे सुमारे 77,16,000 रुपये खर्चाच्या विकास कामांचे भूमिपूजन पार पडले। यामध्ये सुसज्ज आरसीसी किचन, बहुउद्देशीय हॉल आणि धर्मध्वज तयार करण्याच्या कामाचा समावेश आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून हे काम एसबीडी इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत पूर्ण केले जाणार असून मार्च 2027 पर्यंत कामाची मुदत देण्यात आली आहे। या शुभप्रसंगी महंत दुर्गादास महाराज, महंत शंकरानंद सरस्वती महाराज, महंत रामनवमी दास महाराज, महंत शिवानंद महाराज, महंत धनंजय गिरी महाराज यांच्या मंगल उपस्थितीत धार्मिक विधी पार पडल्या। यावेळी नाशिक ग्रामीणचे बाळासाहेब पाटील, नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार सोनवणे, माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे, पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे आणि प्रशांत गीते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। भूमिपूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांनी घटनास्थळी उपस्थिती लावली आहे। त्यांनी यावेळी आखाड्यातील विकास कामांची आणि एसबीडी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे केल्या जाणाऱ्या नियोजित बांधकामांची माहिती घेतली आहे। विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित साधू महंतांशी संवाद साधलाय आणि कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत चर्चा केली आहे। त्यानंतर आखाड्यामध्येच भोजन प्रसादाचा लाभ घेऊन ते मार्गस्थ झालाय। आज के आनंद की जय। ओम नमः पार्वती पते हर हर। ज्योतिर्लिंग प्राकट्य स्थल अमृत कुंड उषावर्त का महात्म। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।